नमस्कार, स्वागत आहे तुमचं निशा सोम किचन मध्ये. आज मी इथं खूप मस्त अशी टेस्टी छान भाजी बनवणार आहेत. तर चला तर आपण बनवायला सुरुवात करूया. हे बघा, मी एकदम साध्या सोप्या सिंपल पद्धतीने भाजी बनवते. तर मी इथं पालक आणि शेपूची भाजी बनवते. पालक शेपू म्हणजे आपण आहेत ना काजू पालक बनवतो इथं बरं का. खूपच छान टेस्टी भाजी लागते हे. तर काय केलंय मी, मस्त छान भाजी अशीच ना सगळी निसून वगैरे घेतली, कट करून घेतली आणि ती छान धुवून घेतली 4-5 पाण्याने. आणि ना आपलं कढईमध्ये ना पाणी ठेवलं, पाणी चांगलं उकळून घेतलं आणि त्याच्यामध्ये ही भाजी आपल्याला थोडीशी अशी गरम पाण्यामध्ये उकळून घ्यायची. काय करायचं, जास्त नाही उकळायची, जास्त शिजवायची नाही आपल्याला पाण्यामध्ये. फक्त काय करायची, ही थोडीशी सॉफ्ट करून घ्यायची आपल्याला. आणि त्याचा तो कलर आहेत ना, हा हिरवा कलर असाच व्यवस्थित राहिला पाहिजे, म्हणून जास्त उकळायची नाही आपल्याला. आता ह्या स्टेजला आली ना की मग आपल्याला काय करायची, ही भाजी इथनं काढून घ्यायची, व्यवस्थित पाणी निथरून घ्यायचं आणि एका ताटामध्ये ना आपल्याला ही भाजी काढून घ्यायची. म्हणजे काय होतं, आपल्याला जेव्हा येत ना जी ग्राइंड करायची असतात ना, जे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला फिरवायचे असतात ना, त्याच्यामध्ये पाणी जास्त राहत नाही. तर ह्या प्रकारे आहेत ना सर्व आपल्याला येत ही भाजी एका ताटामध्ये पूर्ण काढून घ्यायची, पूर्ण निथरून घ्यायचं पाणी बरं का. पूर्ण पाणी निथरलं ना, हे बघा आता येत ना छान अशी मस्तपैकी पाणी काढून घेतलं की आपल्याला साईडला गरम पाणी पण करायला ठेवायचं, म्हणजे दुसऱ्या ही भाजी बनवायची असते, गरम पाणी आपल्याला काम येणार आहे. आणि हे ना ताटामध्ये मी काय केलं, ही भाजी सगळी काढून घेतली आणि अशी पसरवून द्यायची व्यवस्थित. पसरून दिल्याने काय होती, पटकन ही भाजी गार होती, थंड होते म्हणजे. आणि जो भाजीचा कलर असत ना, तर एकदम हिरवागार जसा की तसाच राहतो, भाजीचा कलर बदलत नाही. आता इथं मी काय केलं, भाजीसाठी ना मिरच्या घेतल्या, हिरव्या मिरच्या. तुम्ही तुमच्या तिखटाप्रमाणे घ्या, मी माझ्या तिखटाप्रमाणे आणि क्वांटिटीप्रमाणे घेतल्या आहेत. आणि मस्तपैकीत नाही तर आपण लसण घ्यायचं आहे. लसण पण जरा जास्त चूज करायचं आहे, म्हणजे काय होतं, खूप छान टेस्टी भाजी बनवून तयार होते आणि खायला पण खूप भारी लागते. आणि इथे आहेत ना काजू तुकड्या घेतल्यात मी. तुम्ही अख्खे काजू घेतले तरी चालतील, आणि काजूच्या जागीत ना तुम्ही शेंगदाणे जरी घेतले तरी पण चालतील. पण आहेत ना ही काजू जी आहेत ना, काजू पालक, तुम्ही एकदा खरंच नक्की करून बघा. खूपच टेस्टी लागते, एकदम भारी भन्नाट भाजी लागते बरं का. मी काय केलं, इथे एक मिक्सरचं भांडं घेतलंय. मिक्सरच्या भांड्यामध्ये आहेत ना आधी लसण घालून घेतलंय, मग आपल्या हिरव्या मिरच्या आहेत ना, ज्या आपल्याला म्हणजे लागतात आपल्याला आपल्या क्वांटिटीनुसार, ते आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. आणि छान या टाकून घेतल्या, छान मस्त टाकून घेतल्या की ना लगेच आपल्याला हे काजू वगैरे आहेत ना त्याच्यामध्ये घालून घ्यायचे. काजू वगैरे व्यवस्थित छान घालून घेतले की मग मस्तपैकी हे ना ग्राइंड करून घ्यायचे, एकदम छान बारीक करायचे बरं का. म्हणजे ना थोडंसं असं थोडं दरदर ठेवायचं, एकदम पण पेस्ट नाही करायची, पण थोडंसं असं दरदर ठेवायचं बघा. ह्या प्रकारे, अशा प्रकारे आहेत ना आपल्याला हे छान दळून घ्यायचंय मिक्सरमध्ये. आणि व्यवस्थित असं मिक्सरमध्ये दळून घेतलं ना आपल्याला की हे एका प्लेटमध्ये काढून पण घ्यायचं. म्हणजे आपल्याला आहेत ना ह्याच भांड्यामध्ये आहेत ना जी भाजी आपण थंड करायला ठेवली आहेत ना, जी शिजवून घेतलेली आपली पालक आणि शेपूची भाजी, ती घेतली. आणि पालकाची भाजी एकदम जास्त घेतली, शेपूची भाजी खूप कमी घेतली बरं का मी. आणि हे आहेत ना आपल्याला सगळं आता ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं, टाकून घ्यायची सगळी भाजी आणि थंड होऊन द्यायची बरं का. कारण की मिक्सर पण गरम असतं, जेव्हा आपण दळतोत ना, हे जेव्हा मिक्सरमध्ये ग्राइंड करतो ना त्यावेळेस हे गरम असतं, मिक्सर पण येत ना दळताना गरम होतं, म्हणून येत ना ही पूर्ण थंड होऊन द्यायची. आणि जर थंड जर नसेल तुमची भाजी जास्त, तर पाण्याचा वापर करतो ना त्या ठिकाणी काय करायचं, आपण थोडेसे आहेत ना बर्फाचे तुकडे घालायचे त्याच्यामध्ये. म्हणजे येत ना ही भाजीचं जे दळायचं टेम्परेचर असतात ना, ते एकदम कमी होतं, गरम वगैरे होत नाही. आणि ना भाजीचा कलर पण एकदम हिरवा राहतो. या प्रकारे ना आता मी दळून घेतली बघा, किती छान अशी मस्तपैकी. आणि एकदम पण बारीक पेस्ट नाही केली बघा, हलकीशी अशी, म्हणजे समजतं आपल्याला कशी करायची. एकदम पण खूपच जी माहीन बस म्हणतो ना आपण, तशी नाहीये. हे बघा, ह्या प्रकारे आपल्याला ही करून घ्यायची छान मस्तपैकी. आता मी ही दळून घेतली आहे. आणि दळून घेतल्यानंतर ना आपल्याला काय करायचं आहे, एक पॅन घ्यायचा आहे. पॅन आपल्याला गॅसवरती ठेवून घ्यायचं आहे. पॅन गॅसवरती ठेवून घेतलं का हवं तेवढं तेल आपल्याला घालून घ्यायचं आहे. मोहरी जिरं तर दळून घ्यायचं व्यवस्थित. छान असं मोहरी जिरं तडतडलं ना की छान फुलून द्यायचं मोहरी जिरं बरं का. आणि ते झालं की आपण जे हे आहेत ना आपलं, आपण जी मिरची दळून घेतलीत बघा, ती पण आपल्याला याच्यात घालून घे. थोडंसं हिंग पण घालून घ्यायचं बरं का, खूपच छान टेस्ट लागते. आणि बघा ही जी आपण ठेचा जो दळून घेतला होता आपण, मिरची आणि आपण काजू आणि लसण घेतलं होतं दळून, ते याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि छान फ्राय करून घ्यायचे बरं का तेलामध्ये. एकदम मस्त तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं, खूपच छान होतं हे. आणि ना फ्राय करून जर घेतलं ना, हा कच्चापणा असतो ना जो आपण काजू वगैरे कच्चे घेतलेले असते, ते दूर होऊन जातात त्याच्यामध्ये. म्हणून आहेत ना हे याच्यामध्ये फ्रायच करून घ्यायचं. आणि आपले काजू आहेत ना दळायला घेतात, भाजून वगैरे घ्यायचे नाही बरं का, तसेच कच्चे घ्यायचे आपल्याला. आणि याच्यामध्ये छान ते फ्राय होऊन जातात, छान मस्त परतले जातात. या प्रकारे आहेत ना मस्तपैकी असं आहेत ना परतून घ्यायचं आहे व्यवस्थित. आता हे परतून झालेत आपलं, याच्यामध्ये थोडीशी ना आपण हळद घालून घ्यायची. हळदीत ना खूप छान टेस्ट पण लागते आणि कलर पण खूप मस्त लागतो बरं का, म्हणजे कलर पण खूप छान येतो याला. तर मस्तपैकी ना हे छान परतून वगैरे घेतलं की मग आपल्याला ना जी आपली भाजी आहेत ना ती याच्यामध्ये घालून घ्यायची. आता याच्यामध्ये बघा ह्या प्रकारे. आणि याच्यामध्ये ना आपण थोडंसं अजून थोडीशी लाल तिखट पण घालून घेतली आपण याच्यामध्ये.
आणि छान हे लाल तिखट वगैरे घालून घेतली. लाल तिखट मी इथं थोडीशी तरीची घालून घेतली. जी कश्मीरी लाल तिखट असतात ना ती घालून घ्यायची आपल्याला याच्यामध्ये. आणि मस्त आहेत ना असं हे मिक्स करून घेतलं छानपैकी की याच्यामध्ये ना आपली जी भाजी आहेत ना ती भाजी आपल्याला ज्याच्यामध्ये घालून घ्यायची. ती आपण ग्राइंड करून घेतली होती, जी बारीक दळून घेतली होती ना मिक्सरच्या भांड्यामध्ये, ती याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायची. आणि छान घालून घेतली ना की पटपट याच्यामध्ये हे मिक्स करायचंय आणि पटपट हे असं हलवून घ्यायचं आपल्याला याच्यामध्ये. म्हणजे येत नाही कलर जसा का तसाच असतो भाजीचा, तो कलर येत ना गायब होत नाही. आणि आपण येत आता मी हे पाणी गरम करून घेतलं तर बघा याच्यामध्ये ह्या किटलीमध्ये. आता ही किटली माझी पाणी गरम करून घेण्यासाठीच भाज्यांना. आणि त्याच्यात छान त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी गरम करून याच्यामध्ये घालून घ्यायचं. आणि हवं तेवढं पाणीच ना आपल्याला ह्या भाजीमध्ये पण घालून घ्यायचं. आधी छान मिक्स करून घ्यायचं बघा. अजिबात पण कलर भाजीचा कुठे गायब झाला नाही, जसा का तसा हिरवा कलर बाकी आहे याच्यामध्ये बघा. आणि मस्तपैकी आपल्याला हवी तेवढीच ना, किती पातळ पाहिजे किती घट्ट पाहिजे त्यानुसार येत ना आपण पाणी याच्यामध्ये घालून घ्यायचं. आणि मस्तपैकी हे मिक्स करून घ्यायचं. आता याला येत ना तुम्हाला जर डाळीचं पीठ वगैरे घालायचं असेल तर घालू शकतात बरं का. पण मला बिलकुल पण आवडत नाही याच्यामध्ये डाळीचं पीठ वगैरे. मला येत ना अशीच भाजी आवडते खूपच छान. मी शेंगदाणे जरी घातलेत ना तरी पण मला येत ना ह्याच प्रकारची भाजी आवडते. मस्त कलर पण तसाच असतो आणि याची टेस्ट पण खूप भारी लागते बरं का. आणि ह्या प्रकारे येत ना मी सगळं छान असं मस्तपैकी ही भाजी आता जसं जेवढं पाणी पाहिजे होतं तेवढी मी करून घेतली आहे. आणि छान याला आता उकळी देऊन घ्यायची. म्हणजे छान तिला आहे ना कढी येऊन द्यायचं आहे. थोडीशी ह्या पाण्यामध्ये येत ना होऊ द्यायची आपल्याला, म्हणजे शिजून द्यायची याच्यामध्ये. शिजली तर आहेच आधी पण तरी पण होऊ द्यायची याच्यामध्ये. आणि ही ना व्यवस्थित अशी छान त्याला उकळी वगैरे आलीत ना की त्याचा खूपच छान दिसते ही बरं का. दिसायला तर छान दिसते पण त्याचा घट्टपणा वगैरे तो सगळा बघून घ्यायचा. आणि याच्यामध्ये येत ना आता आपल्याला मीठ घालून घ्यायचंय. तर हे बघा आता येत ना ह्या प्रकारे येत ना सगळी भाजी आपण ही इथं व्यवस्थित अशी उकळून घेतली. आता इथे येत ना आपण मीठ घालून घेतोय. आता इथे येत ना मीठ जास्त घालायचं नाही, कारण येत ना पालकाला आणि येत ना आपल्या शेपूला येत ना अंगचंच मीठ असतं, म्हणून ते येत ना थोडं जरी मीठ जास्त झालं ना मग ती खारट लागते. म्हणून मी इथं येत ना 1 चमचा थोडंसं वरती काहीतरी मीठ घालून घेतलं याच्यामध्ये. तर मस्तपैकी असं येत ना हे असं हलवून घ्यायचं व्यवस्थित छान एक जीव करून घ्यायचं ते. आणि हे उकळी भाजी की मग आपल्याला येत ना एक तडका पॅनमध्ये येत ना तेल घालून घ्यायचं. तेल गरम करून घ्यायचं, ते साईडला घ्यायचं बरं का. ते गॅसवरती ठेवायचं नाही, फक्त गरम तेल करून घ्यायचं. आणि त्याच्यामध्ये जिरे वगैरे घातले, जिरे तडतडले व्यवस्थित की मग आपल्याला ह्या लाल तिखट मिरच्या आहेत ना, त्या माझ्याकडे ज्या हिरव्या मिरच्या लाल होऊन गेलेल्या आहेत ना त्याच मिरच्या मी इथे यूज केल्या आहेत बरं का. आणि ना छान थोडेसे तीळ पण मी याच्यामध्ये घालून घेतले. तिळाने चव पण खूप भन्नाट लागते आणि दिसायला पण खूप छान दिसते बरं का. आणि याच्यामध्ये येत ना थोडंसं लाल तिखट मी घालून घेतले. काश्मीरी लाल तिखट आहेत ना ते मी याच्यामध्ये घालून घेतले. छान असं हे काश्मीरी लाल तिखट वगैरे घालून घेतलं की मग येत ना हळद वगैरे घालून घ्यायची. आपल्याला हळद वगैरे घालून घेतली छान की मस्त मिक्स करून घ्यायचं. म्हणजे हे येत ना कलर जसं की तसा राहतो, जळत नाही. आपण खाली उतरून घेतल्यावर हे गरम करून घेतल्यावर तेल बरं का. अशीच फोडणी आपल्याला देऊन घ्यायची. आणि ही फोडणी झाली की मस्त आहे ना आपल्याला ह्या पालकाच्या काजू पालकमध्ये ना वतून घ्यायची बघा. त्याची छान पूर्ण टाकून घ्यायची. किती छान मस्तपैकी टेस्ट पण खूप छान लागते याची. आणि दिसायला पण खूप भन्नाट आणि खूप भारी दिसते बरं का. या प्रकारची भाजी तर तुम्ही पण नक्की करून बघा. आणि थोडीशीच नाही आता उकळती तर आहेच आहे. आता आहे ना आपल्याला इथं गॅस बंद करून टाकायचा आहे. आणि मग आपल्याला इथे आता पूर्ण मिक्स करून घ्यायचं. आणि मिक्स करून घेतली की मग आपल्याला नाही प्लेटिंग करून घ्यायची. बघा आपली भाजी इथं बनवून तयार आहे. किती छान त्याला तरी वगैरे पण आलेली बघा, किती मस्त दिसते. आणि जेवढी दिसायला पण छान दिसतेत ना तेवढी ही टेस्टी पण खूप आहे बरं का. अशीच आहे ना खूप छान मस्तपैकी भाजी ही तुम्ही पण बनवा. आणि कशी झाली तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. थोडा जरी माझा व्हिडिओ आवडला ना तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर बघा किती छान अशी मस्तपैकी ही भाजी बनवून तयार आहे. एकदा खरंच नक्की करून बघा बरं का. खूप भन्नाट चव लागते या भाजीची. वाव किती भारी आहेत ना, खूपच छान. खूप 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 मस्त, खूप भारी टेस्ट लागते याची. आणि याची बघा हे दिसायला पण किती सुंदर दिसते बघा, किती छान अशी. म्हणजे आपण येत ना अशी भाजी बरोबर भाताबरोबर पण खाऊ शकतो आणि पोळी बरोबर बाजरीच्या भाकरी बरोबर पण खूप छान टेस्ट होते याची वाली. तर ह्या प्रकारे भाजी बनवायची आहेत आपल्याला. असेच नवनवीन टेस्टी रेसिपी बघण्यासाठी येत ना माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सर्वात पहिलं म्हणजे येत ना बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून काय होतं जे पण रेसिपी मी माझ्या चॅनलवर अपलोड करते ना तर त्याची नोटिफिकेशन होते ती तुम्हाला भेटते. तर भेटूया आपण अशाच नेक्स्ट छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा, खात राहा आणि स्वस्त राहा.